जालना शहरातील रिक्षा चालक सध्या मोठ्या संकटात सापडलेले आहेत। कारण जालना शहरात जवळपास 3,500 रिक्षा ज्या आहेत त्या LPG गॅसवर चालतात। मात्र जालना शहरातील 4ही LPG ऑटो गॅस पंपावरील साठा जो आहे तो पूर्णतः संपलेला आहे। त्यामुळे पेट्रोल पंप जे आहेत ते LPG गॅसचे ते बंद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जालना शहरातल्या गांधी चमन परिसरातील दत्त मंदिरासमोर असलेल्या LPG ऑटो गॅस पंपावरती सध्या मी उभा आहे। आपण जर पाहिलं तर या पंपावर सुद्धा स्टॉक संपलेला आहे आणि नो स्टॉक असं बोर्ड जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लावल्याचं चित्र खरं तर पाहायला मिळत आहे। खरं तर जालना शहरामध्ये एकूण 4 LPG ऑटो गॅस पंप आहे। मात्र काही दिवस 3 पंपावरील साठा संपलेला होता। केवळ शेवटचा हाच जो पंप आहे गो गॅसचा, याच पंपावरती गॅस शिल्लक राहिलेला होता। मात्र गेल्या 2 दिवसापासून या पंपावरील सुद्धा साठा जो आहे LPG गॅसचा तो संपलेला आहे। त्यामुळे आपण जर आजूबाजूला ह्या रिक्षा जर पाहिल्या तर LPG गॅस नसल्यामुळे या पंपाच्या आवारात या ठिकाणी उभा असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जवळपास 8 ते 9 रिक्षा या LPG गॅस अभावी या पंपावरच उभा असल्याचं खरं तर वास्तविक चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। 3,500 रिक्षा आहे जालना शहरामध्ये एकूण, त्या संपूर्ण LPG ऑटो गॅसवर चालतात। मात्र ऑटो गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी रिक्षा चालक जे आहेत ते मोठ्या संकटात सापडलेले आहे। आपण पाहिलं की अशा पद्धतीचे नो स्टॉकचे बोर्ड सुद्धा आता या LPG ऑटो गॅस पंपावरती लागलेले आहेत। तर आपल्यासोबत पंपावरील कर्मचारी आहे, नेमकी वास्तविक परिस्थिती काय आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल, कधी तुमच्या पंपावरचा गॅस संपलाय, आता काय परिस्थिती आहे पुढची? हमारे पंप के ऊपर जो है तो 3 दिवस हो गए, 3 दिन हो गए हमारे गैस के ऊपर जो है तो गैस खत्म हो गया है। बरं और इसके बाद में जो है तो 5 तारीख के बाद में हमारे गैस पंप के ऊपर गैस आएगा। बरं, जालना शहरात एकूण LPG ऑटो गॅसचे किती पंप आहेत? 4 गैस पंप है इधर। बरं हाँ, 4 गैस पंप है, वहाँ पर भी गैस नहीं है और यहाँ पर था तो यहाँ पर भी जो स्टॉक था वो पूरा खत्म हो गया। बरं, अगदी म्हणजे तुमच्याच पंपावर शेवटचा गॅस होता तोही आता संपलेला और आहे। पूरा संपलेला है। बरं, आता हाँ। रिक्षा चालक तुमच्याशी काय विचारणा करतायत, काय विचारतायत तुम्हाला? ये कब गैस आएगा ये यानी बोलना चाहते हो, कब गैस आएगा, कब शुरू होगा पंप, वो हमारे से बार बार पूछ के हमको तंग कर रहे हैं। एकूणच आपण पाहतोय की 4 ते 5 तारखेनंतर या पंपावरती LPG गॅस येणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहतोय की आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाईचा भडका जो आहे तो उडालेला आहे। प्रामुख्यानं LPG गॅसचा जो भडका आहे तो मोठ्या प्रमाणात उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सद्यस्थितीला जालना शहरातील 4ही पंपावर LPG गॅस जो आहे तो उपलब्ध नाही। त्यामुळे हे 4ही पंप आता पूर्णपणे बंद झालेले आहे। त्यामुळे जालना शहरातील 3,500 रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।